नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. 10व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या भावात पुन्हा चौथ्यांदा भाव वाढ. 77,000 कोटीचा नफा, तरी पेट्रोल डिझेलच्या किमतीत चौथ्यांदा भाव वाढ. पेट्रोल प्रति लिटर ₹2.61, तर डिझेल ₹2.71 झाली भाववाढ. 15 मेला ₹3 प्रति लिटर वाढ करण्यात आली होती, तर 19 मेला 90 पैसे प्रति लिटर. त्याप्रमाणे 23 मे रोजी 87 पैसे किंवा 91 पैसे प्रति लिटर वाढ झालेली होती. तर 25 मेला म्हणजे सोमवारला ₹2.61 अशी पेट्रोलमध्ये, तर ₹2.71 डिझेलमध्ये वाढ करण्यात आली. यामुळे या 4 दिवसामध्ये एकूण ₹7.50 प्रति वाढ करण्यात आली. कॉक्रोच जनता पार्टीचा मुद्दा इतका भावनिक घेऊ नका, असे सरन्यायाधीश यांनी म्हटले. बनावट वकील आणि कॉक्रोच जनता पार्टीशी संबंधित कथित कारवाईची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी सर्वोच्च न्यायालय सोमवारी नकार दिला. कॉक्रोच जनता पार्टी हा उपरोधकीय डिजिटल मंच असून अलीकडे सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे. पण मात्र बनावट पदव्यांच्या चौकशीची मागणी दुसऱ्या एका वकिलाने कायद्याच्या बनावट पदव्याबाबत CBI चौकशी करण्याची मागणी केली. न्यायाधीशातील चर्चेचा वापर व्यावसायिक हेतूने केला जाऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. वाशिम जिल्ह्यामध्ये आधी वाहनाची मूळ कागदपत्रे दाखवा, त्यानंतरच मिळणार पेट्रोल डिझेल. यामुळे मोठमोठ्या रांगा पेट्रोल पंपासमोर लागलेल्या दिसून येतात. अधिनियम 1955 अंतर्गत प्राप्त अधिकाराचा वापर करून प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिलेला आहे. परंतु वाहनाची मूळ कागदपत्र तपासण्याचा अधिकार हा पेट्रोल पंपच्या कर्मचाऱ्यांना आहे का, असा प्रश्न वाहनधारकांनी उपस्थित केला. पेपरफुटीच्या आधीच्या प्रकरणातून NTAने धडा घेतला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने NTAला फटकारले. शिफारसीचे काय केले? केंद्र सरकार आणि CBIलाही नोटीस जारी केलेले आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या घेण्यासाठी NTA ऐवजी सक्षम व स्वायत्त संस्थेची नियुक्ती करण्याच्या मागणीसंदर्भातील याचिकावर न्यायालयाने केंद्र सरकार, NTA आणि CBIला उत्तर दाखल करण्याचे सोमवारी आदेश दिलेले आहे. एका शेतकऱ्याच्या मुलीला व्हायचे होते डॉक्टर. नीट रद्द झाल्याच्या तणावातून तिने घेतला गळफास. वडिलांनी केला आरोप, परीक्षा रद्द झाल्याने केली तिने आत्महत्या. 16 मे रोजी शेतीत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. ही घटना लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव येथील असून मैथाली अशोक सोनवणे वय 18 वर्ष या मुलीने तणावामुळे गळफास घेतलेला होता. तर नीट प्रकरणावरून माझा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागण्याची युवक काँग्रेसची मागणी चुकीची आहे, असे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. विदर्भातील शाळा 26 जूनपासून सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप शिक्षण संघटनेचे आघाडीचे विदर्भाचे अध्यक्ष अनिल शिवणकर यांनी दिले आणि केली मागणी 26 जूनपासून शाळा सुरू करण्याची. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.